नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपदा आहे. योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:44 ते 12:26 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:26 ते 2:07 आणि यमगंड काळ सकाळी 7:21 ते 8:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शनी बरोबर युद्ध योग करेल, रवी बरोबर लाभ योग करेल, बुधा बरोबर केंद्र योग करेल. आजच्या दिवशी शनी आणि बुधाचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरू करू. सर्वात पहिलीची रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शनी बरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. तृतीयातील बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. द्वितीयातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. व्ययातील शनी आणि तृतीयातील बुध हे परस्पर केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्या मनात बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस दिसून येईल. छोट्या मोठ्या कामामध्ये अपयश जाणवेल आणि फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात डेव्हलप होईल. त्यामुळे चिडचिड आजच्या दिवशी जास्त प्रमाणात दिसून येईल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णयापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र द्वितीयोग करेल. तुमच्याच राशीतील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. द्वितीयातील बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. द्वितीयातील बुध आणि लाभातील शनी हे परस्पर केंद्र योग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. येणार 2 ते 3 दिवसात खर्च अनपेक्षित वाढू शकतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. व्ययातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. त्याचप्रमाणे तुमच्याच राशीतील बुध आणि दशमातील शनी हे परस्पर केंद्र करणार आहोत. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकते. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकते. याचप्रमाणे थोडंसं स्ट्रेस येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करिअरच्या संदर्भात दिसून येईल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. विकेच असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातील बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. लाभातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. व्ययातील बुध आणि भाग्यातील शनी हे परस्पर केंद्र योग करणारे हे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडासा स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवू शकेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. धार्मिक आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्यासंबंधी काही उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला मिळू शकते. काही अडकलेली प्रलंबित कामं तुमच्या आजच्या दिवशी मार्गी लागू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. येथे असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातील बुध आणि अष्टमातील शनी हे परस्पर केंद्रयोग करणारे हे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. चुकीचे निर्णय तुमचे होऊ शकतील, त्या संदर्भात काळजी घ्या. प्रलोभनाच्या मागे अजिबात लागू नका. येणार 2 ते 3 दिवसात थोडासा तणाव जास्त झाल्यासारखा जाणवेल. लक्ष द्या. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. मौक्यातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे सप्तमातील शनी आणि दशमातील बुध हे परस्पर केंद्रयोग राहणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्या संदर्भातले काही त्रास डोकं वय करू शकते. मात्र तुमच्या डोक्यांमध्ये हार्मोनी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. काही चांगले लाभ मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी कागदोपत्री व्यवहारापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे भाग्यातील बुध आणि षष्ठातील शनी हे परस्पर केंद्र करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्य संदर्भातले काही त्रास डोकं वर करतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अष्टमातील बुधा बरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमातील बुध आणि पंचमातील शनी हे परस्पर केंद्र करा. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्यासंबंधी काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अडकलेली तुमचे कामं पूर्ण मिळतो. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4th स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील बुध आणि चतुर्थातील शनी हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. घरातील ज्या मोठ्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातल्या सुद्धा काही तक्रारी डोकं वर करू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील शनी आणि षष्ठातील बुध हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा राहील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. वयोवृद्धाचे नातेसंबंध सुधारतील. काही जुनी अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम राहतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार पहा.
यानंतरची जी रास आहे ती आहे पुण्य रास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. द्वितीयातील शनी आणि पंचमातील बुध हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतील, काळजी घ्या. गुंतवणुकीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिलांना येणाऱ्या 2 ते 3 दिवसात त्रास त्या गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल. काळजी घ्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा शनिबरोबर हा चंद्र योग करेल. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. याचप्रमाणे तुमच्याच राशीतील शनी आणि चतुर्थातील बुध हे परस्पर केंद्र करणारे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं तुम्ही मानसिक तणावाखाली दिसून या. आधी केलेल्या काही चुकांचं प्रायश्चित्त तुम्हाला करावं लागेल किंवा त्यासंबंधी काही विचार मनामध्ये डोकावू शकतील. स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील वातावरण सुद्धा गढूळ होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात किंवा आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 जून 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.